पद्धतीने एक शेतकरी उपोषणाला बसला होता. पंकजा मुंडेंना त्याला भेटायचं होतं, मात्र त्या DYSP अनंत कुलकर्णी यांनी त्याला तिथून हाकललं आणि पाठीमागून त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारली. सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय. रोहित पवारांनी ट्विट केलंय, काय सांगतो? त्याला लाथ मारली पाहिजे त्या DYSP ला. हो, आम्ही किमान एक मोठं पोस्टर DYSPच्या ढुंगणावर आम्ही लाथ मारून तो कोणाच्या तिकडे त्याला मारताना दाखवलेला आहे. ह्या अशा प्रकारची जर मस्ती येत असन, हे मंत्री आला तर तुम्ही मतदाराला लाथ मारणार आणि निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार. ते पंकजाताईला समजायला पाहिजे. पंकजाताईनं लगेच त्याच्यात निश्चित करायला पाहिजे. त्यांच्या दौऱ्यामध्ये जर असं होत असन आणि त्यांच्या निमित्तानं असं होत असन तर पंकजाताईला एवढी समज तर आहेच. आणि मग आमचे ते सगळ्यात जगपातळीवरचे जे हुशार आमचे मुख्यमंत्री आहेत, तज्ज्ञ, त्या गृहमंत्री आहेत, त्यांनी त्यांचा पोलीस असा वागत असेल तर त्यांनी लगेच दखल घ्यावी. सस्पेंड काय होतं त्याला? त्या शेतकऱ्याकडून त्याच्या ढुंगणावर लाथ मारली पाहिजे.